2025मध्ये वटपौर्णिमा ही 10 जूनवार मंगळवार या दिवशी साजरी केली जाणार आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक सुवासिन महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि आपल्या सुखी संसारासाठी हे व्रत करत असते. कुमारिका हे व्रत आपल्याला चांगला पती मिळावा, मनाजोगता पती मिळावा यासाठी हे व्रत करत असते. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते. महिला आपल्या घरामध्ये हे व्रत करत असतात किंवा मग आपल्या आजूबाजूला जिथे कुठे वटवृक्ष असेल त्या ठिकाणी जाऊन ह्या व्रताची सांगता केली जाते. वटपौर्णिमेच्या दिवशी अनेक प्रकारच्या नियमांचं पालन हे आपल्याला करायचं असतं. त्यामध्येच अशा काही ज्या 3 महिला आहेत, ह्या 3 महिलांनी चुकूनही वटसावित्रीच्या व्रताची जी पूजा आहे किंवा वटसावित्रीच्या व्रताचा जो उपवास आहे तर तो करू नये. जर आपण पूजा केली तर त्याचे अनेक वाईट दुष्परिणाम हे आपल्याला भोगावे लागतात. मग आपल्याला कोणते वाईट परिणाम भोगावे लागतात याबद्दलची संपूर्ण माहिती मी एका व्हिडिओद्वारे तुम्हाला दिलेली आहे की कोणत्या महिलांनी हा उपवास करू नये. खाली दिलेल्या छोट्याशा त्रिकोणावरती क्लिक करा. अगदी संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल. जर ती लिंक ओपन झाली नाही तर चॅनलवरती व्हिजिट करा आणि नक्की व्हिडिओ चेक करा. अगदी महत्त्वपूर्ण माहिती आहे, तुम्हाला खूप उपयोगी पडेल. श्री स्वामी समर्थ.